तर कसे आहात मित्रांनो? आशा करतो तुम्ही सगळे बरे आहात. आज मी काहीतरी अनबॉक्स करणार आहे जे खूप खास आहेत. आज मी डोमचे ड्रॉइंग पेन्सिल्स आणले जे आपल्याला स्केचमध्ये मदत करणार. तर चला आपण अनबॉक्स करूया याला. तर याचा पॅकेट काहीतरी असा दिसतो बघा, इथे लिहिलं पण आहे इथे. तर याचे शेड्स पण मागे दिले आहेत, किती आपण म्हणजे लाईटर टू डार्कर असे शेड्स दिले आहेत. तर चला आपण अनबॉक्स करून बघूया. तर हा काहीतरी असा दिसतोय. तर चला आपण अनबॉक्स करूया याला. याला खोलायला थोडंसं, हे बघा इथे शेड्स पण दिलेत याचे सगळे. आणि हे टोटल याची MRP आहे 50 रुपीज. खोलूया. तर याच्यात आपल्याला भेटला आहे आपले ड्रॉइंग पेन्सिल्स आणि एक डस्ट फ्री इरेझर, जो जॉमेट्री बॉक्स बरोबर पण भेटतो. माहीत नाही वेगळा का नाही दिलाय. स्केच टूल लिहिलंय. याच्यात टोटल 6 पेन्सिल्स आहेत आणि प्रत्येकाची वेगवेगळी लेंथ आहे. तुम्ही नोटीस केलं? प्रत्येकाची. आणि इथे हे वेगवेगळं किती आपण शेड्स यूज करू शकतो ते मी तुम्हाला याच्या नंतर सांगतो. याची डस्ट फ्री पेन्सिल्स. तर हा इरेझर असा दिसतो. तुम्हाला तर माहितीच असेल, दुकानमध्ये पण भेटतो हा. आणि या पेन्सिल्स काय अशा दिसतात, अशा टाईपचे, एकदम मरून कलर, मरून स्किन आणि पिंक कलरचे असतात. चला आता आपण याचे शेड्स बघूया. किती शेड्स. तर याचे शेड्स दिले आहेत 6H जो सगळ्यात लाईटर आहे, 5H, 4H, 3H, 2H, HF, HB, B, 2B, 3B, 4B, 5B, 6B, 8B, 9B, 10B, 11B आणि 12B. आणि आपल्याला भेटलं आहे HB, 2B, 4B, 6B, 8B आणि 10B. तर चला आपण या स्केच टूल म्हणजे ड्रॉइंग पेन्सिल्सना यूज करूया. तर आत्ता मी जी ड्रॉइंग बनवणार आहे ना, ती एका देवाची आहे. तर महाराष्ट्रामध्ये एक देव आहे ना, खूप फेमस असतो. त्या देवाचं नाव सांगा. मी तुम्हाला 5 सेकंद देतो फक्त. लास्ट व्हिडिओला मी 20 सेकंड्स दिलेले, आता फक्त 5 दे. 1, 2, 3, 4, 5. आता कळालं? नाही कळालं? ठीक आहे, मीच तुम्हाला सांगतो.
तर आता मी बनवणार आहे श्री स्वामी समर्थ या देवांची ड्रॉइंग. तर चला सुरुवात करूया. तर आता मी सुरुवात करतो. तर मी विचार करतो मी ही वाली घेतो, ही वाली. तर आता सगळ्यात पहिले स्वामीचं हेड बनवूया, कारण पहिले आपण अप्पर स्टार्ट करतो. आता आपण त्यांचे कान बनवूया. आता त्यांना एक असं हेडवर आहे ना, हेडवर एक हे असतं, काय बोलतात, हां, एक टाईप ऑफ टीका असतो विष्णूजींसारखा, तर ते बनवूया. हा टीका तर बनलाय. आता आपण त्यांचे डोळे बनवूया. ठीक आहे. त्यांचे डोळे थोडेसे मोठे असतात. बनले आहेत आपले डोळे. आता नाक आणि आयब्रोज. ही बनली त्यांची नाक आणि ही बनली त्यांची आयब्रोज. आता लिप्स बनवूया. चांगले दिसतात आपले स्वामी. आता थोडंसं टेक्स्चर देण्यासाठी आपण थोडंसं हे थोडंसं इथे इरेज. तर आता आपले स्वामी महाराजांचं हे तर बनलंय, तोंड तर बनलंय. आता आपण त्यांची नेक बनवूया, म्हणजे मान. मान पण चांगल्यापैकी बनली आहे. मान बनली आहे. आता आपण पुढचं सगळं काम करूया, म्हणजे बॉडी. तर बॉडी करण्यासाठी आपल्याला पहिले आपल्याला हे बनवावं लागतं, एक त्याचा शेप बनवावं लागतं. मग त्याच्यात आपल्याला जिथे जिथे आपल्याला टेक्स्चर पाहिजे तिथे एक शेप बनवावं लागतं, जसं तुम्हाला करून दाखवतो. म्हणजे समजा तुम्हाला इथे म्हणजे त्यांना असं टेक्स्चर असतो, तर लाईटली करायचं ॲक्च्युली. हे स्केच पेन्सिल असतात ना, एक पण कुठेतरी टोक जास्त झाला ना तर चूक होते. तर आपण
एक अशी बॉडी बनली आहे. आणि इथे त्यांना एक असं असतं आणि एक इथे असं असतं. आता आपण इरेझर यूज करूया. तर इरेझर पण खोलायचा राहिला आहे, तर तुम्हाला खोलून भेटतो. तर लाईन्स आपण इरेज करूया थोडीशी, म्हणजे टेक्स्चर तर अजून बाकीच आहे. आता मी पेन्सिल घेतली आणि इथे काही टेक्स्चर्स ॲड केले आणि इथे पण सेम जसं स्वामींचा टीका असतो. आता आपलं सगळं झालंय. ही अनवॉन्टेड टेक्स्चर्सना मी रब करतो. आता आपल्याला हात बनवायचे. हातांच्या पहिले आपण रुद्राक्षांची माळ बनवूया. अशीच असते. ठीक आहे, रुद्राक्षांची माळ तर झाली आहे. आता आपण हात बनवूया. हातांसाठी आहे ना, अजून एक ट्रिक असते. आपण जेव्हा हात बनवतो ना, तेव्हा एक अशी नॉर्मल स्टिकमॅन असतो ना, तसं बनवायचं आणि त्याचा कुठला पण एक मूवमेंट घ्यायचा आणि एक त्यांच्या एल्बोज आणि त्यांच्या एल्बोसना त्यांच्या शोल्डर्सनी कलेक्ट करायचं आणि पामला पण. तर मी सेम गोष्ट त्या जागेवर करतो. जेव्हा आपण कुठला पण हात स्ट्रेट ड्रॉ करतो ना, बिलकुल स्ट्रेट, तर तेव्हा आहे ना आपल्याला आहे ना खूप ध्यान द्यावं लागेल. आणि स्ट्रेट ड्रॉ करताना कुठल्या एल्बोजची गरज पण नाही आहे. जर तुम्हाला पाहिजे एकदम परफेक्ट तर तुम्ही करू शकता, नाहीतर आर्टिस्ट सारे यूज करतात. आता पामचे मूवमेंट्स बनवूया. जो सर्कल असतो ना, मी बनवलाय जसा पामवर, तसा सर्कल आहे ना बनवा. मग आहे ना तुमचा जो हात असतो ना, हाताचे फिंगर्स ते त्याच्यावर ड्रॉ करा आणि तो सर्कलला इरेज करा. खूप परफेक्ट शेप येतो त्याला मग. आता इथे पण रुद्राक्षांची माळ घालतात स्वामी, तर आपण ते पण बनवूया. तर आता आपण त्यांचं पाय बनवूया.
तर आता फक्त स्केचिंगच राहिली आहे. ओके, आपली शेडिंग झाली आहे. आता फक्त शेड, जिथे जिथे मी शेडिंग केली आहे त्याच्यावर मी माझे फिंगर्स रब करतो, म्हणजे अजून चांगलं दिसेल. तर आपले स्वामी महाराज बनलेले आहेत आणि बघा कसे दिसत आहेत. मला तर चांगलं खूप वाटतंय. तर कशी वाटली ड्रॉइंग मला फक्त कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काहीतरी चांगल्या आयडियाज पण कमेंट करा. बघा कसे दिसतात स्वामी. जर चांगलं वाटलं असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि जर काही गडबड केली असेल तर मला कमेंटमध्ये मी काय चूक केली आहे ते मला सांगा. ठीक, हे बघा माझी ड्रॉइंग. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच होतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.